चळे ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल विमान अपघातात अकाली निधन झाल्याची धक्कादायक बातमी पसरताच संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह सर्वत्र शोककळा पसरली आहे। या दुःखद घटनेचे पडसाद सर्वत्र पसरले असून तसेच पंढरपूर तालुक्यातील चळे गावातही उमटले आहे। चळे ग्रामस्थांच्या वतीने त्यांना अत्यंत जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सर्व पक्षाचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले होते। यावेळी त्यांना प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून 2 मिनिटे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व पक्षाचे पदाधिकारी, सोसायट्यांचे चेअरमन, शेतकरी वर्ग व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। चा दिवस महाराष्ट्रासाठी कदाचित उगवला नसता तरी देखील बरं झालं असतं। अशी अतिशय दुःखद अशी घटना काल सकाळी 9 वाजता घडली। महाराष्ट्राचं तर नुकसान झालं, पण विशेष करून आपण ज्या ग्रामीण भागात राहतो त्या ग्रामीण भागाला आता खऱ्या अर्थानं कोण वाली राहिला नाही। आम्ही आत बसल्यानंतर चेअरमन साहेबांनी त्यांच्या काही आठवणी सांगितल्या आणि सांगितले की सकाळी 6 वाजता उठून लोकांची कामं करणारा हा एक लोकनेता आपल्यातून गेल्यानंतर पुढचे काही वर्ष तर किमान 25-30 वर्ष तरी ह्या महाराष्ट्रामध्ये आता ही पोकळी भरून येणार नाही किंवा असा नेता पुन्हा होणार नाही। आपलं अपरिमित म्हणजे कधीही भरून येणारं नुकसान विशेष करून ग्रामीण भागाचं पश्चिम महाराष्ट्रात झालंय। या सहकार संस्था, ही सहकार चळवळ, आपल्या जीवनमानात जे सुधारणा झाल्या गेल्या 40-50 वर्षामध्ये त्याच्यामध्ये अजितदादा असतील, पवारसाहेब यांचा खूप मोठा वाटा होता। महाराष्ट्रामध्ये एक मोठी अशी नेतृत्वाची पोकळी तयार झाली आहे। आपल्या सगळ्यांचं कधीही न भरून येणं नुकसान झालंय। मी अशा एका मोठ्या महान अशा लोकनेत्यास आपल्या ग्रामस्थाच्या वतीनं, आपल्या सगळ्यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबियाला धीर मिळावा म्हणून आपण सगळेजण मिळून परमेश्वराकडे प्रार्थना करूया। आपण 1-2 मिनिटं सगळेजण श्रद्धांजली एक ठीक। अमर रहे अजीत दादा, अमर रहे, अमर रहे, अमर रहे अजीत दादा।